तिकडे नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात झालाय। यात भरधाव कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झालाय। 9 मृतांमध्ये 6 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे। एका खासगी क्लासचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना हा भीषण अपघात झालाय। या अपघातात इंदोरे गावातील दरगुडे कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात रस्त्यालगत असलेल्या विहिरीमुळे झाल्याचे समोर येत आहे। या विहिरीला कुठेच संरक्षण कठडे नाहीत। या विहिरीपर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आलाय आणि त्यामुळेच रात्री अंदाज न आल्यानं ही कार थेट विहिरीत कोसळल्याचे समोर आले। त्यामुळे या प्रकरणी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। तसेच याच परिसरात खासगी क्लासचं स्नेहसंमेलन आयोजित करणाऱ्या क्लास संचालक सचिन वडसे यांची चौकशी होणार आहे। एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। दरम्यान दिंडोरीतल्या या अपघातावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। पहिल्यांदा तर या संपूर्ण कुटुंबांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो। आपण त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे, पण त्यासोबत आपण एक अशा पद्धतीने देखील सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील। कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती, ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते। त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत। दरम्यान मंत्री गिरीश महाजनांनी घटनास्थळी भेट दिली आहे, येथील परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि स्थानिकांशी चर्चा केली आहे। रात्रीच्या वेळी त्याला अंदाज आला नाही आणि ती गाडी जी आहे अर्टिका ही डायरेक्ट त्या विहिरीमध्ये गेली आणि 9 जण त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। खरं म्हणजे ही घटना अतिशय गंभीर आहे आणि मला तर आश्चर्य वाटलं की इकडनं रस्ता आहे तिकडनं रस्ता आहे विहिरीला खेटून आणि मध्येच विहीर आहे। त्याची सखोल चौकशी केली जाईल। ज्यांची विहीर आहे समोरच ते राहत आहेत त्यांच्यावर सुद्धा रितसर गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भामध्ये सगळी कारवाई जी असेल नसेल ती सगळी केली जाईल। कोणाच्या दबावाला या ठिकाणी बळी पडला जाणार नाही। मुख्यमंत्री महोदयांची मी आत्ताच आपल्यासमोर बोललेलो आहे आणि त्यांनी प्रत्येक जे कुटुंबीय आहेत सगळे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा मदत देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील अपघातग्रस्त जागेची पाहणी केलेली आहे। त्यानंतर झिरवाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। विहिरीपर्यंत एवढ्या अंतरावरती सिमेंटकरण रस्ता आहे सर, काय गरज आहे एवढा सिमेंटकरण रस्ता करण्याची? मला सांग, बरोबर आहे का नाही? तुम्ही टर्न पर्यंत सिमेंट रस्ता करा ना सर, विहिरीच्या कोपऱ्यापर्यंत सिमेंटकरण केलेलं आहे। शासन जबाबदार। अतिशय उंची कमी आहे त्याची। अशा पद्धतीचं सगळ्या ज्यांनी तो स्पॉट पाहिला त्या सगळ्या तरुण मंडळीची एक इच्छा आहे का असं भविष्यात घडू नये, का त्यांच्या घराला त्यांनी कंपाऊंड केलंय आणि मग विहिरीला का कंपाऊंड करू नये किंवा नगरपंचायतनं रस्ता हा विहिरीपर्यंत नेऊन तिथंच संपवला आहे। तो जर पुढेपर्यंत असता किंवा नगरपालिकेची जबाबदारी होती का त्यांनी संरक्षण त्या ठिकाणी करायला हवं होतं। का याच्या अगोदर सुद्धा काही जनावरं पडलेत तर त्याच वेळेला ते व्हायला पाहिजे होतं पण झालेलं नाही। ते त्याच्यावर विहीर मालकावर तसा गुन्हा दाखल केलेला आहे। या संदर्भात विहीर मालकाच्या नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। कुटुंबावर जो आघात झालेला आहे तो न भरून निघणारं नुकसान आहे आणि हळहळच व्यक्त केली पाहिजे या गोष्टीची। आणि साहेब ही विहीर ही 1972चा जो दुष्काळ होता तेव्हापासून ही विहीर इथे आहे। तिथे जाळी होती पण ऍक्च्युली काय झालंय साहेब, ती जाळी इथं म्हणजे पहिले एवढी रहदारी नसल्यामुळे काय झालं साहेब, ती जाळी होती, कुणी अँगल काढून नेले, कुणी तारा काढून नेल्या। हा रस्ता नगरपंचायतीकडे गेलेला वर्ग झालेला आहे। त्याच्यामुळे नगरपंचायतीने आम्ही त्यांना विहिरीची मालकी कोणाची? विहिरीची मालकी कोणाची? विहिरीची आमची साहेब, आम्ही नाही केला असं नाही। तिथं बोर्ड पण होता पण तो पडून गेलेला आहे साहेब, निघून गेलेला होता। म्हणजे फार म्हणजे आम्हाला पण दुःख आहे त्या गोष्टीचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।